ओ गॉड, एक मिनिट ऐकलंस तू? आय थिंक मी माझं नाव ऐकलं. सगळं भांडण माझ्यावर आलं की काय? गॉड, काय विक्रांत ऐक ना, तू माझ्याबरोबर खाली चल आणि माझ्या वतीने बोल ना प्लीज. हां, सगळे ऐकतील तुझं. चल ना. मोठ्यांच्या भांडणात लहानांनी पडायचं नसतं. तुझे संस्कार नाही मोडणार मी. आई, अगं तुझं वाचनात लक्ष लागतंय? अगं बाहेर एवढा आरडाओरडा चालू आहे, तुला ऐकायला येत नाहीये का? हा, सगळं ऐकते मी. मलाही लक्ष द्यायचं नाही आणि तूही देऊ नको. अगं असं काय करतेस माई? अगं बाहेर त्या दोघींची एवढी झुंपली आहे आणि त्यात परत विजय आणि मोहन सुद्धा सामील झालेत. हे सगळं मोनिकावरून चाललंय. माई, तू काहीतरी करायला हवंस. हा, मला माहित आहे सगळं का चाललंय. मला लक्ष द्यायला सांगू नको आणि तूही देऊ नको. बस. अरे बस ना, मला माहिती आहे सगळं का चाललंय ते. सगळं कळतंय मला. कळलं? तू लक्ष देऊ नको. बस. पण आरोप फक्त माझ्या मुलावरच का? अहो पण आम्ही फक्त विक्रांतवरतीच कुठे आरोप करतोय. मोनिका पण तितकीच जबाबदार आहे या सगळ्यामध्ये. पण विक्रांत एकटाच शिक्षा भोगतोय ना, आणि हे मला सहन होत नाहीये. शिक्षा दोघांनाही व्हायला हवी. वहिनी, जे सत्य होतं ते मोनिकाने गीताला सांगितलं आणि विक्रांतनी त्याची कबुली दिलेली आहे. ते त्यांनी आपल्यापासून लपवलं म्हणून त्याला शिक्षा होती. पण काय खरं काय खोटं याची शहानिशा झाली कुठे? असं काय करता? विक्रांतने स्वतःच कबूल नाही का केलं हे सगळं? नाही, त्याच्याशी बोलल्याशिवाय मी कशावरही विश्वास ठेवणार नाही. पण त्याच्याशी बोलता येत नाहीये, त्याच्याशी बोलता येत नाही, हा प्रॉब्लेम आहे. दादा बघ, खरं काय ते तर दोघांना माहित आणि दोघांनी सांगितलेलं आहे म्हणजे ते खरं असणारच ना. नाही, सगळे शब्दांचे खेळ आहेत. एक सांगतो, तो जर दोषी असेल तर मी हे घर सोडून निघून जाईन. अहो काय बोलताय तुम्ही? मी सांगते तुम्हाला असं काही नाहीये. अगं पण त्यासाठीच त्याच्याशी बोलता आलं असतं तर बरं झालं असतं असं म्हणतोय ना मी. पण विक्रांतशी बोलून काय झालं असतं? जे घडलंय ते सत्य आणि ते सत्य कळण्यासाठी मुळात विक्रांत बोलायला हवा होता. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.